एक महत्त्वाची बातमी समोर येते। क्रिकेटच्या थरारापुढे राजकीय शत्रुत्वाच्या तोफा गळाल्याचं कळत आहे। राजकीय नेत्यांनी वानखेडेवर एकत्र हा क्रिकेट बघण्याचा आनंद लुटलेला आहे। तर भारत विरुद्ध इंग्लंड टी20 सामन्याचा हा थरार एकत्र पाहायला मिळाला। याच ठिकाणी आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, आदिती तटकरे आणि आदित्य ठाकरेंची उपस्थिती पाहायला मिळाली। विश्वजित कदम, मिलिंद नार्वेकर, नमिता मुंदडा आणि जितेंद्र आव्हाड या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याचेच हे फोटो सध्या आपण पाहू शकतो। प्रेसिडेंट बॉक्स मध्ये बसून नेत्यांनी या सामन्याचा आनंद लुटलाय। तर आशिष शेलार आणि आदित्य ठाकरेंमध्ये सुद्धा यावेळी संवाद झाल्याचंही कळत आहे। एकीकडे एकमेकांवर टीका करणारे हे राजकीय नेते या ठिकाणी एकत्र बसून चर्चा करतात आणि क्रिकेट बघण्याचाही त्यांनी आनंद लुटलेला आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय सांगाल? एकीकडे एकमेकांवर टीका करणं आणि दुसरीकडे अशा प्रकारे या ठिकाणी एकत्र फोटो काढणं, चर्चा करणं कसं पाहताय? काय सांगाल याविषयी? बघा, असं म्हणतात की क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्यात एकमेकांसाठी किंवा काही काळ एकमेकांमध्ये राजकीय शत्रुत्व बाजूला ठेवून क्रिकेट सामन्यांचा थरार किंवा आनंद लुटला जातो। शत्रुत्व काही काळ विसरलं जातं। राजकीय शत्रुत्वाच्या तोफा गळून पडतात जेव्हा क्रिकेटचा सामना असतो, तो थरार असतो। आणि तसंच दृश्य काल मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममध्येही बघायला मिळालं। या सामन्याला महाराष्ट्रातल्या विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांची उपस्थिती होती। त्यात प्रामुख्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, नमिता मुंदडा असे वेगवेगळे, विश्वजित कदम असे वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते उपस्थित होते। आणि एका बाजूला प्रत्येक क्षणाला भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचा थरार वाढत होता किंवा षटकारांची आतषबाजी होत होती आणि दुसऱ्या बाजूला प्रेसिडेंट बॉक्समध्ये हे सगळे राजकीय नेते या सामन्याचा थरार किंवा आनंद लुटत होते। असंही कळतं आहे की आशिष शेलार आणि आदित्य ठाकरे हे एकाच रांगेत काही अंतरावर बसले होते आणि एकमेकांशी हाय हॅलोही झालं आणि असं म्हणतात की काही क्रिकेटवर काही काळ चर्चाही झाली। त्यामुळे एकमेकांवर जेव्हा राजकीय नेते टीका करतात आणि अशा क्षणी राजकीय नेते एकत्र असतात, त्यामुळे क्रिकेटच्या पुढे या राजकीय तोफा, शत्रुत्वाच्या तोफा गळून पडतात। भारतात दक्षिणेतले राजकारण अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे। त्यात प्रामुख्याने दक्षिणेतल्या राजकारणात कटुता, मतभिन्नता इतकी असते की एकमेकांशी राजकीय शत्रुत्वात एकमेकांशी संवाद सोडा, एकमेकांची तोंडही हे राजकीय नेते बघत नाहीत असतं। पण असे जेव्हा क्षण असतात, महाराष्ट्रातलं राजकारण हे वेगळं आहे। अनेक सभा किंवा अनेक कौटुंबिक कार्यक्रम असतील, यात राजकीय शत्रुत्व, मतभेद विसरून राजकारणी एकत्र येतात। मग ते पवार किंवा ठाकरे कुटुंब असो, राजकीय मतभेद आणि कटुता विसरतात आणि एकत्र येतात सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात। त्यामुळे आवर्जून सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे सांगावंसं वाटतं की एकमेकांवर टीका करताना भान राखा की तुमचं राजकीय शत्रुत्व टोक गाठणार नाही, एकमेकांशी मैत्रीपूर्णही संबंध जपले जातील। कारण पडद्याच्या पुढे एक राजकारण घडतं, पडद्याच्या मागे एक राजकारण घडतं। हे राजकारण सतत बदलत असतं आणि सतत वेगळं असतं। एकूणच दिनेशजी, एकूणच आपण पाहतोय की राजकारण हे बदलत असतं आणि मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी हे या ठिकाणी एकत्र पाहायला मिळाले आणि त्यांनी हसत खेळत हा क्रिकेटचा आनंद लुटलेला आहे। शेलार आणि आदित्य ठाकरेंमध्ये सुद्धा यावेळी संवाद झालाय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।